Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार मंडळी, एस फॉर श्रीकांत देवल म्हणजे गोष्ट काकडची. आजच्या भागामध्ये आपण या मिरच्यांपासून एक वेगळा पदार्थ करणार आहोत. तुम्ही बोलाल मिरच्यांपासून? चले हो, मिरच्यांची आपण आज एक सुकी भाजी करणार आहोत या मिरच्यांची. तर चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती काय ते आपण पाहू. साहित्य एकदम सोपं आहे. आपण या मिरच्या आपण बारीक चिरून घ्यायच्यात, उभ्या चिरून मग त्या आडव्या चिरायच्यात आणि त्याला हळद लावायची आणि फोडणी आणि वरून ओलं खोबरं, बस एवढंच साहित्य आहे. तर आता मी या मिरच्या चिरून घेतो. बघा, मिरची उभी चिरायची आणि तर मी मिरची हातात घेतली, ही बघा अशी उभी चिरली. हा एक नाश्त्यासाठी खायला जाणारा पदार्थ आहे. चपाती आणि भाकरी, घावणे याच्याबरोबर कोकणामध्ये खातात. हे बघा अशी मिरची उभी चिरले आणि ती मधून तुकडे करायचे बारीक बारीक त्याचे. एकदम बारीक पण तुकडे नाही करायचे, थोडेसेच करायचे. तुम्हाला दाखवतो कशी चिरतोय मी ते आणि आपण भेटू थोड्या वेळाने. हे बघा असे बारीक मिरच्यांचे तुकडे केले मी आणि आपण लगेच ह्याचे पण तुकडे करून घेऊ आणि आपण भेटू थोड्या वेळाने. तुम्ही मधून चिरलेत, नाही चिरलं तरी सुद्धा चालेल. मधूनच चिरायला हवं असं नाही. मिरची जराशी तिखट घ्यायची नाही. मिरची पोपटी रंगाची घ्यायची. जास्त तिखट घेतली तर एकदमच झणझणीत होणार ते, म्हणून पोपटी रंगाची मिरची घ्यायची याला. हा कोकणामध्ये भाकरी, घावणे, चपाती याच्याबरोबर खायला जाणारा पदार्थ आहे. अशात सगळ्या आपण आता चिरून घेतोय. हे बघा असं चिरून घेऊ आपण घेतलंय आणि त्या आपण मिरच्या चिरून घेतो मी. आपण भेटू थोड्या वेळाने. तर मंडळी इथे बघा मी मिरच्या बारीक चिरल्यात, मधून चिरून अर्ध्या केल्यात आणि इथे मी एक बारीक चिरलेला कांदा घेतला. तर आता आपण फोडणी करूया. फोडणी आपली साधी सिंपल. राई टाकायची. राई तडतडली का त्याच्यामध्ये जिरं टाकूया. जिरं तडतडलं का आपण हळद टाकू. इथे आपण हळदच टाकणार आहोत, नुसती मसाला वगैरे आपण टाकणार नाही आहोत. आता आपण कांदा चिरलाय मी बारीक, तो आपण ह्याच्यात ॲड करू. कांदा शिरला का मग आपण मिरची टाकू आणि आता कांद्यावरतीच आपण मीठ टाकून घेऊ, जेणेकरून आपले मिरच्या
कांदा आपला जलद शिजेल. कांदा जरा तांबूस होईपर्यंत परतून घ्यायचा. हा माझ्याकडनं जरा जाडसरच चिरला गेलाय, तर तुम्ही जरा बारीक चिरा. आणि आम्ही केलेल्या रेसिपी तुम्हाला आवडतात ना, तसं आम्हाला कमेंट करून सांगा. काही चुकत तर नाही आहे ना आमच्याकडून, ते पण सांगा. आपण आता ह्याच्यात मीठ टाकू थोडंसं चवीनुसार. चवीनुसार मीठ टाकलं. आता आपला कांदा शिजलेला आहे. आपण आता ह्याच्यात मिरच्याचे तुकडे घालू. आणि परत परतून घेऊ. आता आपण मीठ घातलं, आता आपल्याला परत मीठ घालायला नको. आता आपण याला झाकण ठेवू. 10-15 मिनिटं झाकण ठेवू. आपण भेटू थोड्या वेळाने. हे बघा, इथे आपली भाजी तयार आहे. कशी मिरच्या मस्तपैकी शिजलेल्या आहेत. आता आपण त्यामध्ये खोबरं टाकूया. ओलं. हे बघा, थोडंसं ओलं खोबरं टाकूया, बारीक केलेलं. आपली भाजी मिरच्यांची तयार आहे. चला तर मग आजची रेसिपी तुम्हाला आवडली का? आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग मंडळी, बाय बाय. पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. हे बघा किती छान झाली आहे मिरच्यांची भाजी. बाय बाय.